वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबमध्ये जर तुमचे चॅनलचे सबस्क्रायबर 50, 100, 200 किंवा 500 असतील तरी सुद्धा तुम्ही यूट्यूबवर कमाई करू शकता। त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। मी 5 अशा गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, किंवा 5 असे मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही यूट्यूबवर जे आहे घर बसल्या जे आहे कमाई करू शकता। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, जर तुम्ही चॅनलवर किंवा तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबर कमी आहेत तरी सुद्धा YouTube पासून कमाई करण्यासाठी फक्त Google ॲडसेन्स किंवा आपलं चॅनल मॉनिटाइज असणं आवश्यक नाही। जर चॅनल मॉनिटाइज नसेल तरी सुद्धा तुम्ही कमाई करू शकता। पहिला जो मार्ग आहे तो आहे अफिलिएट मार्केटिंग। आता अफिलिएट मार्केटिंग मध्ये करायचं काय आहे तुम्हाला बघा, साधं सोपं आहे। काय करायचंय, आता डिफरंट प्रोडक्ट्स आहे, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहे, त्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला काय करायचे तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे। आता एखादी ऑडियन्स जो तुमचा व्हिडिओ बघेल त्या ऑडियन्सला जर तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो प्रोडक्ट बाय केला किंवा त्या लिंकवर जाऊन बाय केला तर त्यावेळेस त्या प्रोडक्टची जी काही कमिशन आहे ते कमिशन तुम्हाला मिळतं। म्हणजे थोडक्यात काय, तर मी तुम्हाला एखादा प्रोडक्ट सांगायचं असलं तर समजा फॉर एक्झाम्पल मिशो आहे, तर तुम्ही काय करा, मिशोमध्ये जे आहे रजिस्ट्रेशन करा। रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिशोचे जे प्रोडक्ट आहे ते मिशोच्या प्रोडक्टवर शॉर्ट बनवा किंवा त्याच्या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा, किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही असं सांगा की मिशोची लिंक जी आहे किंवा हे जे प्रोडक्ट आहे यांची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ते जे मिशोचे प्रोडक्ट आहे त्यांची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता। आणि जर एखादी ऑडियन्स न त्या प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर किंवा एखादी ऑडियन्स ज्या ऑडियन्सला इंटरेस्ट असतो, खूप सारे लोक जे आहेत आता बाय करतात प्रोडक्ट ऑनलाईन, त्याच्यामुळे जे आहे जर समजा एखादी ऑडियन्स तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथून जर त्यांनी ते प्रोडक्ट बाय केले तर त्यावेळेस मात्र तुम्हाला चांगल्या प्रकारचं कमिशन जे आहे मिळू शकतं। म्हणजे तुम्हाला घर बसल्या जे आहे यूट्यूब पासून कमाई जी आहे सुरू होऊ शकते। याला सोबत अजून एक मार्ग आहे तो आहे अफिलिएट मार्केटिंगचा। जर तुमचे 500 सबस्क्रायबर असले तर त्यावेळेस तुम्हाला अफिलिएट मार्केटिंगचा ऑप्शन मिळते, किंवा तुमचे चॅनल हाफ मॉनिटाइज झाल्यानंतर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग जे आहे करता येतं। आणि अफिलिएट मार्केटिंगद्वारे तुम्ही जर समजा उदाहरणार्थ माईक आहे, समजा या व्हिडिओमध्ये मी माईक संदर्भात बोलतोय, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माईक जे आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माईकची लिंक मी देऊ शकतो, किंवा इथे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिथे सुद्धा तुम्हाला जे आहे हा जो माईक आहे या संदर्भात तुम्हाला लिंक दिसत असेल तर त्याच्यावरून तुम्ही प्रोडक्ट बाय केला तर त्या प्रोडक्टचं कमिशन मला मिळतं। म्हणजे थोडक्यात तुम्ही अफिलिएट मार्केटिंगद्वारे जे आहे कमाई करू शकता। त्याच्यामुळे जे आहे सगळ्यात महत्त्वाचा मार्ग जो आहे हा आहे यूट्यूबवर कमाई करण्याचा। दुसरा जो मार्ग आहे तो आहे स्पॉन्सरशिपचा। आता काही क्रिएटर असे म्हणतील किंवा तुमच्यापैकी काही ऑडियन्स असं म्हणेल की समजा आपले सबस्क्रायबर जास्त नाही आहेत, आपले सबस्क्रायबर 100, 200, 50 किंवा 500 सबस्क्रायबर आहेत किंवा 1000च्या आतमध्ये सबस्क्रायबर आहेत, तर मग आपल्याला स्पॉन्सरशिप कशी मिळेल? तर मिळते स्पॉन्सरशिप। काही असे ब्रँड्स असतात ज्यांना ज्या लहान क्रिएटर जे आहेत त्यांना ते जे आहेत ऑफर करतात स्पॉन्सरशिप, आणि ते स्पॉन्सरशिप जे आहे फक्त तुमची ऑडियन्स जी आहे एंगेज असली पाहिजे। जर तुमची ऑडियन्स एंगेज आहे आणि लॉयल ऑडियन्स आहे तर त्यावेळेस जे आहे लॉयल ऑडियन्स असल्यामुळं किंवा एंगेज ऑडियन्स असल्यामुळं तुम्हाला स्पॉन्सरशिप दिल्या जाते वेगवेगळ्या ब्रँडकडून। तर त्या ब्रँडची तुम्ही स्पॉन्सरशिप घेऊ शकता आणि त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही यूट्यूबवर जे आहे कमाई करू शकता बिना मॉनिटायझेशन। तिसरा जो मार्ग आहे तो आहे सर्व्हिसेस सेल करा। म्हणजे सर्व्हिसेस सेल करा कशी करायची आता थोडक्यात सांगतो तुम्हाला। जर तुम्हाला एडिटिंग येते चांगल्या प्रकारे, किंवा तुम्हाला थंबनेल बनवता येतोय, किंवा तुम्हाला एखाद्या कोणत्याही प्रकारचं जे आहे स्किल येतंय, तर त्यावेळेस तुम्ही ते स्किल जे आहे त्याची सर्व्हिस जी आहे सेल करू शकता। थोडक्यात एडिटिंग किंवा थंबनेल डिझायनिंग जे आहे या प्रकारची सर्व्हिस तुम्ही देऊ शकता, आणि ती सर्व्हिस दिल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्ही त्याद्वारे सुद्धा जे आहे कमाई करू शकता। थोडक्यात तुम्हाला काय करायचे, तुमच्या चॅनलवर जे आहे तुम्ही सांगू शकता की अशा प्रकारचे जे आहे स्किल तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ती जे आहे सर्व्हिस देऊ शकता वेगवेगळ्या क्लायंट्सला, तर त्यावेळेस तुम्हाला क्लायंट मिळू शकता तुमच्या चॅनलच्या थ्रू, आणि त्याद्वारे सुद्धा जे तुम्ही चांगल्या प्रकारे घर बसल्या जे आहे कमाई करू शकता। आता बघूया चौथा जो मार्ग आहे तो डिजिटल प्रोडक्ट सेल करणे। म्हणजे थोडक्यात काय, जर उदाहरणार्थ समजा एखादं PDF असेल किंवा कोर्स असेल किंवा एखादं समजा टेम्पलेट असेल तर तो तुम्ही विकू शकता तुमच्या चॅनलवरून। मग जर समजा कोर्स, PDF किंवा टेम्पलेट जर तुम्ही विकले तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जे आहे कमाई मिळू शकते, किंवा त्यावेळेस सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैसे मिळू शकतात त्यामधून, आणि त्याद्वारे सुद्धा जे आहे तुम्ही कमाई करू शकता डिजिटल प्रोडक्ट सेल करून। त्याच्यामुळे जे आहे ही गोष्ट सुद्धा तुम्ही तुमच्या चॅनलवर करायला पाहिजे, ज्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता। कधी कधी काही जे क्रिएटर्स आहेत ते ई बुक सेल करतात, त्याद्वारे सुद्धा ते जे आहेत चांगल्या प्रकारे कमाई करतात। 20-30 हजार रुपये महिन्यात जे आहे चांगल्या प्रकारे कमवतात। आणि सगळ्यात शेवटचा जो मार्ग आहे तो एकदम सोपा आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल। तो मार्ग आहे पाचवा मार्ग असा आहे की जर तुमचं स्वतःचं चॅनल आहे, तुमच्या चॅनलवर 100, 200, 500, 1000 सबस्क्रायबर आहेत किंवा 2-3 हजार सबस्क्रायबर आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला मात्र हा जो मार्ग आहे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी जे आहे किंवा यूट्यूबवर कमाई करण्यासाठी चांगला मार्ग आहे। थोडक्यात म्हणजे तुम्ही चॅनल प्रमोशन जे आहे
चॅनल प्रमोशन सर्व्हिस देऊ शकता. चॅनल प्रमोशन सर्व्हिस जर तुम्ही दिली तर चॅनल प्रमोशन सर्व्हिस करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही एखादा दुसरा जो क्रिएटर आहे त्या क्रिएटर सोबत चॅनलचं प्रमोशन करून जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता युट्यूबवर. म्हणजे थोडक्यात काय, 5 मी जे मार्ग सांगितले त्याद्वारे तुम्ही पहिली जे लिंक आहे अफिलिएट मार्केटिंग, त्याद्वारे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे 10-15 हजार रुपये महिना कमवू शकता. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे स्पॉन्सरशिप. जर तुम्हाला सुरुवातीला स्पॉन्सरशिप कमी पैसे ऑफर करत असतील तरी सुद्धा, कमी पैशामध्ये सुद्धा तुम्ही स्पॉन्सरशिप केली तर तरी सुद्धा तुम्हाला जे आहे 2-3 स्पॉन्सरशिप जर मिळाल्या त्यावेळी सुद्धा तुम्ही 9-10 हजार रुपये महिना जो आहे YouTube पासून कमवू शकता. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे सर्व्हिसेस सेल करणे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एडिटिंग किंवा थंबनेल डिझायनिंग येते तर त्यावेळेस तुम्ही त्यापासून सुद्धा चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. एक थंबनेल बनवण्याचे जे आहे 300, 400, 500 रुपये पेड केल्या जातात किंवा पे करतात बाकीचे समोरचे लोक जे आहेत ते. मग जर तुम्ही एखाद्या मोठ्या क्रिएटर किंवा चांगल्या क्रिएटरसाठी तुम्ही थंबनेल डिझाईन करताय तर त्यावेळेस तुम्ही 300, 400, 500 रुपये कमवू शकता. ठीक आहे. चौथा जो मार्ग आहे तो आहे डिजिटल प्रोडक्ट सेल करणे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही PDF किंवा फाईल असेल किंवा एखादा टेम्पलेट असेल किंवा एखादा तुमचा कोर्स असेल त्यावेळेस तुम्ही जर तो सेल केला तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यापासून सुद्धा जे आहे 15-20 हजार रुपये जो महिना जो आहे मिळू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं जे आहे ते, तुम्ही जर दुसऱ्या क्रिएटरचं चॅनलचं जे आहे चॅनलचं प्रमोशन केलं तर त्यापासून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे कमाई होऊ शकते आणि 10-15 हजार रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. म्हणजे जर तुम्ही या 5 मार्गाद्वारे युट्यूबवर जर या 5 मार्गापैकी कोणतेही 2-3 मार्ग जर समजा त्याद्वारे जर समजा तुम्ही कमाई सुरू केली तर तुम्ही घर बसल्या युट्यूबवर 50, 100 किंवा 200 सबस्क्रायबर असताना सुद्धा जे आहे 15-20 हजार रुपये महिना जो आहे आरामशीर कमवू शकता. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे खूप महत्त्वाची होती आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आता हे करायचं कसं, काय नाही, जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कोणतीही प्रकारची अडचण जी आहे मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि या सगळ्या गोष्टी, या 5 मार्गांद्वारे तुम्ही जे आहे यूट्यूबपासून चांगल्या प्रकारे घर बसल्या पैसे कमवू शकता. आणि सबस्क्रायबर कमी असल्यानंतर सुद्धा आणि मॉनिटायझेशन चॅनल नसून सुद्धा, चॅनल मॉनिटाईज नसेल तरी सुद्धा तुम्ही यूट्यूबपासून कमाई करू शकता. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही क्रिएटर असाल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.